श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 42वा रावणाच्या रथाचा भंग. ओम श्रीराम. लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केल्यानंतर रावण जणू आता दुःख सागरात बुडून गेलेला आहे आणि आता पुढे काय करावे या चिंतेच्या चिंतनात तो गढून गेला आहे. हे राम व लक्ष्मणच आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे असे त्याला वाटू लागले आहे. व त्यानंतर मग रावण स्वतःच रणांगणावर युद्धास आला आहे. मग पुढे आता श्रीराम, लक्ष्मण व रावण ह्यांचे भयंकर असे युद्ध पेटले आहे. या युद्धात अनेक रथ, घोडे, सारथी व राक्षस मेले आहेत व रावणाचा मुकुट सुद्धा उडवला गेला आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील युद्धभूमीवर आता दिव्य मनाने म्हणजेच लक्ष्मणाने त्या गर्विष्ठ मनाचा म्हणजेच इंद्रजिताचा विनाश केल्यानंतर तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण शोकमग्न झालेला आहे व आता पुढे काय या चिंतेत मग्न आहे. मग तो स्वतःच युद्धभूमीवर उपस्थित होतो व आता त्या आत्मस्वरूप सद्गुरू व दिव्य मन आणि त्या अशुद्ध अहंकाराचे अंतरंगातील युद्ध सुरू होते. यामध्ये त्या अशुद्ध अहंकाराच्या अनेक वामशक्तींचा नाश होतो व त्याच्या अहंतेचा सिरपेचही तोडला जातो. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे आपण मागच्या अध्यायात पाहिलं की इंद्रजिताचा वध लक्ष्मणाकडून झाला. लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत पडतात, पण हनुमंत ती संजीवनी औषधं आणण्यासाठी हिमालयाकडे झेप घेणार असतात. तेवढ्यात सुषेण वैद्य येतात आणि त्या सगळ्यांना सावध करतात. आता इकडे लंकेमध्ये जेव्हा रावणाला समजतं की इंद्रजिताचा वध झालाय, कारण इंद्रजित हा रावणाचा सर्वश्रेष्ठ, सर्वबलशाली आणि रावण इंद्रजितावर खूप अवलंबून होता असा महान पुत्र होता. आणि तोच मेल्यानंतर रावण दुःख सागरात बुडून गेला आहे. आणि आता पुढे काय करायचं, कारण त्याची खूप राक्षसवीर मारले गेलेत, त्याचे खूप पुत्र मारले गेलेत, कुंभकर्ण मारला गेलाय. आता एकमेव आधार राहिला होता इंद्रजिताचा, तोही मारला गेलाय. त्यामुळं तो ह्या चिंतेच्या अग्नीमध्ये होरपळून निघत आहे आणि मग तो स्वतःच रणभूमीवर युद्धाला येतो. आणि आता रणभूमीवर श्रीराम, लक्ष्मण आणि रावणाचं प्रचंड असं युद्ध सुरू झाले. त्यामध्ये श्रीरामांनी रावणाचा मुकुट तोडलेला आहे. रथ, हत्ती, घोडे, खूप राक्षसवीर राम लक्ष्मणाने मारलेले आहेत. ही झाली कथा. साधकाच्या दृष्टीने साधकाच्या अंतरंगातील युद्धभूमीवर त्या दिव्य मनाने त्या गर्विष्ठ मनाचा विनाश केल्यानंतर अशुद्ध अहंकार शोकमग्न होतो व त्याला आता काहीच सुचत नाही, कारण त्याच्याकडे आता अशा काही महान ज्या वामशक्ती होत्या त्याही शिल्लक राहिलेल्या नाहीत. आता अहंकाराच्या वामशक्ती कोणत्या? खूप. ज्या ईश्वर विरोधी गोष्टी, शक्ती आहेत
त्या सगळ्या अशुद्ध अहंकाराच्या वामशक्ती. म्हणजे अहंकारी मन, गर्विष्ठ मन, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हव्यास, द्वेष, माया, ममता, चिकटावा, ह्या सगळ्या ह्या ज्या एकाच वाक्यात आपण पाहिलं, ज्या ईश्वरी विरोधी शक्ती आहेत त्या अशुद्ध अहंकाराच्या वामशक्ती. पण त्यातही अशुद्ध अहंकाराचं हे मन, कारण मनच ह्या वामशक्तींना काम करून घेतं ना. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जेव्हा निर्माण होतात त्याचं माध्यम हे मन असतं. आणि ते गर्विष्ठ मनच आता इथे विनाश पावलंय. आता इथे मोठी गंमत आहे बघा. आणि इथे ह्या गर्विष्ठ मनाचा, अहंकारी मनाचा, या साध्या मनाचा विनाश कोण करू शकतं? तर दिव्य मनच. इथे प्राण मनाचा विनाश करू शकत नाही. प्राण मनाला सोबत घेऊन शुद्ध करून ईश्वराकडे घेऊन जातो. परंतु इथे दिव्य मन, आता हे दिव्य मन कधी निर्माण होतं? तर दिव्य मन सुद्धा प्राणाने गुरुप्रणित साधना करून चैतन्यमय, बळकट, आत्ममय झाल्यानंतर तो प्राण मनाला आपल्यासोबत घेऊन ऊर्ध्व झेप घेतो आणि त्या मनालाही आत्म्याचा साक्षात्कार घडवून आणतो. आणि ती ज्ञानेश्वरांची ववी नेहमीची आपली, बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवची लागे. आणि असं मिळाल्यानंतर इथे गगनात मग काय होतंय? तर ऐसे नेनो काय आपैसे, तयाती चिकीजे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसाचे. म्हणजे समाधी अवस्थेत गेल्यावर ते मन दिव्य होतं. आणि तेच मन इथे गर्विष्ठ मनाचा विनाश करतं. आता इथे विनाश म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. कारण हे बस, आपण जेव्हा साधनेला गुरूंकडून अनुग्रहित होऊन साधनेला सुरुवात करतो तेव्हा आपलं मन एक तर साधं मन असतं, अहंकारी मन असतं, गर्विष्ठ असतं आपल्यामध्ये. पण जशी आपली साधना होते, हा साधना प्राण करू लागतो, मन त्याच्याशी एकरूप होतं. जशी साधना होते तसं आपला मनाचा अहंकारपणा कमी होतो, गर्विष्ठपणा कमी होतो, साधेपणा कमी होतो आणि ते मन चैतन्यमय होत 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 दिव्य मन तयार होतं. मग ते दिव्य मन झाल्यावर जे मन गर्विष्ठ होतं, जे मन अहंकारी होतं, जे मन साधं होतं, तेच मन दिव्य होतं. या अर्थाने इथे गर्विष्ठ मनाचा विनाश आहे. कथेच्या दृष्टीने भाग वेगळा, कारण आपल्याला कथेच्या दृष्टीने याची मांडणी करायची असते. परंतु साधकाच्या दृष्टीने जर विचार केला तर मनाचा विनाश होत नाही, त्याच्यातला गर्विष्ठपणाचा विनाश होतो, त्याच्यातला अहंकारपणाचा विनाश होतो, त्यातला साधेपणाचा विनाश होतो. पण तेच मन मग दिव्य मन होतं. दिव्य मन कधी होतं? ते ईश्वराशी एकरूप होतं तेव्हा, म्हणजेच आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा. पहा, आपण असं एक छोटंसं उदाहरण जर घेतलं तर एखादं झाड आहे, त्याला फळ येतं, फळ खूप गोड लागतं. पण फळाच्या अगोदर त्या फळाची काय प्रक्रिया असते? पहा, त्या झाडाला आधी कळी लागते, त्या कळीचं फूल होतं आणि त्या फुलातून मग फळ निर्माण होतं. जेव्हा कळी लागते तेव्हा कळी लागायच्या अगोदर झाडाजवळ काहीच नसतं. म्हणजे आपला मानवी देह निर्माण करण्याच्या अगोदर मन अस्तित्वात नसतं. मन हे वैश्विक मनात असतं. जसा जन्म होतो तसं तिथे मन येतं, प्राण येतो, हे सगळे इंद्रिय येतात, सगळे घटक येतात. या सगळे अहंकार, अशुद्ध अहंकार, हे सगळे काम, हे सगळं येतं. आणि मग त्या झाडाला कळी लागते, म्हणजेच तिथे देह निर्माण होतो, मन होतं. त्या मनाचं फूल होतं, त्या कळीचं फूल होतं. आता कळीचं फूल होणे म्हणजे जे लहानपणीचं मन हे कळीसारखं असतं, शुद्ध असतं ना. जसं तारुण्य येतं तसं त्याच्यामध्ये मग गर्विष्ठपणा, अहंकार, काम, क्रोध, लोभ, हव्यास, ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याची धडपड, हे होणं म्हणजे त्या कळीचं फूल होणं. पण जेव्हा ते फूल होतं तेव्हा कळी असते का? नाही.
पण ते फूल कशातनं निर्माण झालं? कळीमधूनच निर्माण झालं ना. म्हणजे कळीचं फूल होतं आणि पुढे त्या फुलाच्या अवस्थेमध्ये मधून नंतर त्याच्यात फळाची निर्मिती होते. आपल्या बाबतीत साधकाच्या मानवाच्या बाबतीत विचार केला तर आपण पाहिलं की जन्म होतो, लहान बाळ असतं ती कळी, त्याचं फूल होतं, तारुण्य येतं, तो त्या तारुण्याच्या भरात नको नको त्या गोष्टी करतो. परंतु त्याच तारुण्यामध्ये त्या साधकाला जर महान सद्गुरू मिळाले, त्यांच्याकडून अनुग्रह मिळाला, गुरुप्रणित साधना मिळाली, तो तळमळीने मोठ्या प्रेमाने तडफेने साधना करू लागला. म्हणजे ते जरी फूल झालेलं असेल तर ते फुलामध्ये ते विकार राहत नाही. त्याचं साधनेने हळूहळू फळामध्ये रूपांतरण होतं. मग म्हणजेच तो साधक होतो, त्याला दिव्य अनुभव येऊ लागतात, ईश्वराच्या भक्तीत तो रंगून जातो, म्हणजेच त्याचं फळ होतं. मग ते फळ होतं तेव्हा तिथे फूल असतं का? म्हणजे झाडाचं कळीतून फूल होतं तेव्हा कळी नसते, फुलातून फळ होतं तेव्हा फळ नसतं. आणि फळाला सुद्धा मग पक्वपणा यावा लागतो, रसरशीतपणा यावा लागतो, पिकावं लागतं, तेव्हा त्याच्यात अमृतमय गोडी निर्माण होते. तसंच साधक साधनेने तो या मनांचे टप्पे ओलांडत जातो. म्हणजे साधं मन, गर्विष्ठ मन, अहंकार मन, म्हणजेच कळी, फूल आणि फळ. फळ होणे म्हणजे साधक आत्मसाक्षात्काराच्या अतिशय जवळ जाणे. आणि ते फळ जेव्हा पक्व होतं तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होतो, तेव्हा त्याचं मन हे दिव्य होतं. मग ते दिव्य मन झालेलं असताना काही पाठीमागे त्याच्या स्मृती असतात ना, कळीच्या, फुलाच्या, आणि त्या गोष्टी केव्हा तरी आवेग आपल्या समोर येतो. पहा, आता हे कसं सांगावं हा एक प्रश्न आहे. म्हणजे फुलाची आठवण आहे, कळीची आठवण आहे आणि त्याचा आवेग पण येतो. मग तिथे ते दिव्य झालेलं मन म्हणजे पक्व झालेलं फळ त्या आवेगांना सामोरं जातं, त्या आवेगांचा त्या फळावर कसलाही परिणाम होत नाही. म्हणजे त्या फळाचं परत कधीही फूल होत नाही, कधीही कळी होत नाही. तसा परिपक्व झालेला साधक, साधनेमध्ये परिपक्व झालेला साधक, आत्मसाक्षात्कार करून घेतलेला साधक, त्याचं दिव्य मन होतं. मग ते दिव्य मन पुन्हा गर्विष्ठ मन होत नाही, अहंकारी मन होत नाही, साधं मन होत नाही. इथे तीच प्रक्रिया घडलेली आहे. इथे दिव्य मनाने गर्विष्ठ मनाचा विनाश केला. म्हणजे विनाश या अर्थाने असा घ्यायचा की त्या पायऱ्या, ते टप्पे ओलांडत साधं मनातून गर्विष्ठ मनातून अहंकारी मन, आणि साधनेने हा सगळा गर्विष्ठपणा जातो, अहंकारपणा जातो, साधेपणा जातो, तेच मन आत्मसाक्षात्कारानंतर दिव्य होतं. म्हणजेच मागच्या या तिन्ही मनांचा विनाश झाला. विनाश या अर्थाने विनाश झाला, ह्याच मनाचं दिव्य मन झालं. असं इथे आपण या अर्थाने ही गोष्ट घेतली पाहिजे. साधकाच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं. सुरुवातीला अनुग्रहाच्या अगोदर आपलं मन अहंकारी असतं, गर्विष्ठ असतं, साधं असतं. परंतु अनुग्रहानंतर सद्गुरूंच्या कृपेने, परखड साधनेने, तळमळीने, भक्तीने, ज्ञानयोगाने, कर्मयोगाने, राजयोगाने ते कळीतून फूल, फुलातून फळ आणि फळाचं सुद्धा पक्वपणा, रसरशीतपणा, अमृतमयपणा उतरतो. म्हणजेच आत्मसाक्षात्कार होतो. तेव्हा साधकाचं मन हे दिव्य मन होतं, ईश्वरी मन होतं. हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.